हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे आपलं चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये। या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे घटक पाहतो। तर आज आपण पाहणार आहोत CTET एक्झाम 2024 मधील पेपर नंबर 2 मधील मराठी भाषेचे काय अध्यापनशास्त्राचे प्रश्न विचारणार आहोत। यामध्ये मराठी भाषा ही एकूण 30 गुणांसाठी विचारली जाते। त्यातील 15 गुण हे मराठी व्याकरणावर आधारित आहेत। म्हणजे जसे TETला जसे प्रश्न विचारलेले जातात तसे 15 गुणांचे ते प्रश्न विचारले जातात आणि 15 प्रश्न हे मराठी अध्यापनाचे शास्त्र यावर आधारित विचारले जातात। तर आज आपण ते मराठी अध्यापनशास्त्राचे 15 प्रश्न कशा प्रकारचे परीक्षेला विचारले जातात हे पाहणार आहोत। इथं बघा मित्रांनो, खूप मोठे प्रश्न आहेत आणि त्यांचे पर्याय सुद्धा खूप मोठे आहेत। त्यामुळे आपण फास्टमध्ये व्हिडिओ संपवणार आहोत, तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका। बघा, पहिला प्रश्न आहे बघा, साधनांची अधिकृतता म्हणजे 1. विद्यार्थ्यांची स्वतःच्या घरून आणलेली साधन सामग्री। 2. शिक्षिकेने तिच्या वर्गासाठी लिहिलेली साधन सामग्री। 3. अधिकारी वर्गाकडून साधन सामग्री लिहिली जाणे किंवा विकसित होणे। 4. वास्तव जीवन संदर्भात लिहिली गेलेली विकसित झालेली साधन किंवा सामग्री। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे अधिकारी वर्गाकडून साधन किंवा सामग्री लिहिली जाणे किंवा विकसित होणे। पुढचा प्रश्न आहे बघा, इयत्ता 5वीची विद्यार्थिनी अपर्णा हिला समजते की ऐकण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक ध्वनी, शब्द, नंतर वाक्य यांचा व्याख्यान किंवा ध्वनिफितीतील अर्थ लावण्यात अंतर्भाव असतो। ऐकणे शिकणे यासाठी ती कोणत्या पद्धतीवर विश्वास ठेवते? 1. अधोगामी किंवा ऊर्ध्वगामी कोणतीही नाही। 2. अधोगामी पद्धती। 3. ऊर्ध्वगामी पद्धती आणि 4 आहे अधोगामी आणि ऊर्ध्वगामी दोन्ही नाही। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऊर्ध्वगामी पद्धत। ऊर्ध्वगामी पद्धत म्हणजे काय, तर लहान घटकापासून मोठ्या संकल्पनेकडे जाणे। म्हणजेच इथं ज्याप्रमाणे सांगितलं आहे तसं ध्वनी, शब्द, नंतर वाक्य म्हणजेच लहान घटकापासून मोठ्या घटकाकडे जाणे। पुढील प्रश्न आहे बघा, भाषा शिक्षणात सर्वांगीण क्षमता म्हणजे काय, तर पर्याय 1 आहे प्रत्येक माणसाकडे अनेक भाषांची व्यवस्था असते असे समजणे। 2. भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करते असे समजणे आणि वापरणे। पर्याय 3 भाषेची एक व्याकरण व्यवस्था असते असे समजणे आणि वापरणे। आणि पर्याय 4 आहे प्रत्येक भाषेची एकसारखी संरचनात्मक व्यवस्था असते असे समजणे। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाषा एक व्यवस्था असून व्यवस्था म्हणून कार्य करते असे समजणे आणि वापरणे। पुढचा प्रश्न आहे बघा, पुढे एक मजकूर किंवा विधान दिले आहे, सदर मजकूर किंवा विधान कोणत्या भाषिक नोंदीशी सुसंगत आहे? तर मजकूर असा आहे की बघा, भारतीय राज्यघटना प्रत्येक व्यक्तीला समान मानते। याचा अर्थ देशातील प्रत्येक माणूस म्हणजे स्त्री पुरुष सर्व जातीची माणसे, धर्माची माणसे, आदिवासी आणि सर्व शैक्षणिक व आर्थिक पार्श्वभूमीची माणसे एक आहेत। याचा अर्थ असा नाही की विषमता नाहीशी होणार, ती होऊ शकणार नाही, परंतु भारतीय लोकशाहीत सर्व माणसांसाठी समानतेचा सिद्धांत हा मान्य केला गेला आहे। पर्याय 1 आहे शास्त्रीय नोंद, 2 राजकीय नोंद, 3 समाजविज्ञान नोंद आणि 4 आहे कायदेशीर नोंद। तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 समाजविज्ञान नोंद। आता बघा, समाजविज्ञान नोंदमध्ये राजकीय आणि कायदेशीर ह्या दोन्ही बाबींचा समावेश होतो, म्हणून इथं काय येणार आहे उत्तर समाजविज्ञान नोंद हे याचं उत्तर येणार आहे। पुढील प्रश्न आहे बघा, इयत्ता 6वीची शिक्षिका विद्यार्थ्यांनी पाठाचा अभ्यास करण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी करण्यासाठी पाठातील मजकूर त्यांच्या पूर्वज्ञानाशी आणि अनुभवाशी संबंध लावते। ती कथा किंवा मजकूर प्रत्यक्षात शिकवण्यापूर्वी मुलांना त्यातील चित्रे पाहण्यास सांगते। तिला विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित आहे? पर्याय 1 त्यांना चित्रे समजून घ्यायला लावणे, 2 चित्रांच्या माध्यमातून कथेची कल्पना करणे, 3 चित्रांचे कौतुक करणे आणि 4 आहे कथेच्या बाबत अनुमान लावणे। तर याचं उत्तर येणार आहे त्या मुलांना कथेच्या बाबत अनुमान लावणे हे याच्यातून उद्देश। पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातील प्रसंगाचा सातत्यपूर्ण अहवाल म्हणजे 1 नैदानिक चाचणी, 2 पोर्टफोलिओ, 3 सातत्यपूर्ण विस्तृत मूल्यमापन आणि 4 आहे नैपुण्य मूल्यमापन। तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 सातत्यपूर्ण विस्तृत
मूल्यमापन. पुढील प्रश्न आहे, अनेक भारतीय परदेशात व्यवसायानिमित्त रोजगारासाठी जातात आणि तिथली भाषा शिकतात. या प्रेरणेला काय म्हणता येईल? 1. नैमित्तिक किंवा एकात्मता. यापैकी कोणतीही प्रेरणा नाही. 2. एकात्मता आणि नैमित्तिक या दोन्ही प्रेरणा. 3. एकात्मता प्रेरणा आणि 4 आहे नैमित्तिक प्रेरणा. आता बघा, नैमित्तिक प्रेरणा म्हणजे काय? तर नैमित्तिक प्रेरणा म्हणजे ही प्रेरणा बाह्य गोष्टींवर आधारित असते. म्हणजे नोकरी व्यवसायासाठी आपण जिथं गेलेला असतो तिथं जी भाषा शिकतो त्यासाठी काय येणार आहे? तर नैमित्तिक प्रेरणा हे उत्तर येणार आहे. तर एकात्मिक प्रेरणा म्हणजे काय? तर ही अंतर्गत साधनासाठी असते. म्हणजे माणसाला आतून जिव्हाळा लागलेला असतो त्यावेळेस तो ती भाषा शिकतो. म्हणजे इथं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणते ग्रहण कौशल्य आहे? 1. ऐकणे व वाचणे. 2. ऐकणे व लिहिणे. 3. वाचणे व बोलणे आणि 4 आहे बोलणे व लिहिणे. तर इथं आहे पर्याय, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ऐकणे आणि वाचणे हे ग्रहण कौशल्य आहेत. तर लिहिणे आणि बोलणे ही काय आहेत? उत्पादक कौशल्य आहेत. म्हणजे आपण त्याच्यातून काय होतो? तर व्यक्त होतो. म्हणून लिहिणे आणि बोलणे ही उत्पादक आणि ऐकणे आणि वाचणे ही ग्रहण कौशल्य. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही? 1. हिंदी. 2. तमिळ. 3. संस्कृत. 4 आहे तेलुगू. तर याचं उत्तर आहे हिंदी. हिंदी ही काय आहे? तर अभिजात भाषा नाही. पुढचा प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 नुसार विदेशी भाषा अध्ययन या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? 1. अतिरिक्त भाषा म्हणून फ्रेंच भाषा सुचवण्यात आलेली आहे. तर हे पण चुकीचं आहे, कारण फक्त फ्रेंच भाषा येत नाही इथं मित्रांनो. 2. माध्यमिक पातळीवर विदेशी भाषा एक अतिरिक्त पर्याय म्हणून अभ्यासणे. 3. द्विभाषा धोरणातील एक भाषा म्हणून विदेशी भाषेचा अंतर्भाव. 4. विदेशी भाषेचा द्विभाषा धोरणात एक भाषा म्हणून अंतर्भाव नसणे. आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कारण माध्यमिक पातळीवर विदेशी भाषा एक अतिरिक्त पर्याय म्हणून अभ्यासणे. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कशाच्या संदर्भात भाषेबद्दलचे ज्ञान याच्याशी आहे? आता बघा, 1. नीतिगत क्षमता. 2. निर्देशक ज्ञान. 3. प्रक्रियाधिष्ठित ज्ञान आणि 4 आहे व्याकरणिक ज्ञान. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 12वा प्रश्न, पुढील प्रश्न, इयत्ता 6वीची शिक्षिका बोलण्याच्या उपक्रमासाठी खालील कृती विकसित करते. वाळवंट आणि तिथल्या वातावरणावर 5 वाक्ये बोला. ही कृती योग्य आहे का किंवा नाही हे ठरवण्यासाठी पुढीलपैकी योग्य कारण असलेले विधान निवडा. आता बघा, इथं खूप मोठे पर्याय दिलेले आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ही योग्य कृती नाही, कारण वाळवंट आणि तिथले वातावरण यावर बोलण्यासाठी अपेक्षित माहिती नाही. तर पुढचा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणते कार्य समाकलित शिक्षण कौशल्याला प्रोत्साहन देते? 1. लेख लिहिणे. 2. भूमिका अभिनय. 3. नियत कार्य आणि 4 आहे प्रकल्प कार्य. प्रकल्प कार्यामध्ये कसं मुलं स्वतःहून अभ्यास करतात, स्वतःहून प्रत्येक गोष्टीचा विचार करतात. त्यामुळे समाकलित शिक्षण कौशल्यामध्ये प्रकल्प कार्याला उत्तेजन दिले जाते. पुढील प्रश्न, भाषेची बोली या संदर्भातले पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पर्याय 1. काही वेळा विविध सामाजिक गट एकाच भाषेच्या विविध बोली बोलतात. 2. भाषेच्या बोली परिसरानुरूप बदलतात. 3. एका भाषेच्या विविध बोली बोलणारी माणसे दुसऱ्या बोलीतला माणूस काय बोलतो ते समजतात. 4. बोली ही व्यापक श्रेणीत असते आणि भाषा ही लहान श्रेणीत असते. तर हे चुकीचं आहे. भाषा ही व्यापक श्रेणीत असते आणि बोली ही लहान श्रेणीत असते, हे चुकलं आहे. आणि भाषाच्या विविध बोली एका बोलीत भाषा बोलणारा व्यक्ती दुसऱ्या बोलीतील भाषा समजू शकत नाही, हे पण चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे, कारण भाषेच्या बोली हे परिसरानुसार काय होतात तर बदलतात. आपण एका परिसरात राहतो आणि दुसऱ्या परिसरातील व्यक्तीची भाषा काय असते, वेगळी असू शकते. म्हणून ते पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे बघा, ससंदर्भ व्याकरण शिक्षणाच्या संदर्भात पुढील धोरणाला काय म्हणता येईल? श्रमिक घटकांचा ससंदर्भ परिचय, विद्यार्थ्यांना भाषा घटकांकडे लक्ष देण्यास सांगणे, वास्तव जीवन संदर्भात त्यांचा वापर करण्यास सक्षम करणे आणि भाषा घटकांना ओळखण्यास विद्यार्थ्यांना
प्रवृत्त करणे. पर्याय आहेत: 1 जाणीव उन्नत करणे, 2 मनोबंध तयार करणे, 3 निगमन पद्धती आणि 4 आहे शोध पद्धती. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जाणीव उन्नत करणे, हे याचं उत्तर आहे. समजलं मित्रांनो? प्रश्न खूप मोठे आहेत आणि पर्याय पण खूप मोठे आहेत, त्यामुळे काही प्रश्नांचे पर्याय इथं घेतले नाहीत, फक्त उत्तरं सांगितलेले आहेत. तर अशा प्रकारचे प्रश्न मराठी अध्यापनशास्त्रामध्ये CTETच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. हे खूप वेळखाऊ प्रश्न आहेत मित्रांनो, त्यामुळं तुम्हाला परीक्षेमध्ये हे प्रश्न खूप फास्ट सोडवावे लागतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. बाय बाय फ्रेंड्स.